नमस्ते मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट डॉक्टर रंजन राजगोर। आज आपण चर्चा करणार आहोत करंट लीगल अफेअर्समधलं टॉपिक आहे आजचं आपलं कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019। हा जो 1986चा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट होता तो पूर्णपणे रिप्लेस केला गेला आहे आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 हा 20 जुलै 2020 पासून इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे। तर आपण त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे 15 चेंजेस आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। जे कोणी विद्यार्थी आहे, लॉयर्स आहेत, ज्युडिशियल एक्झामसाठी प्रिपरेशन करता आहेत, तर त्यांनी हे आवर्जून हा विषय आहे तो परीक्षेसाठी तयारी करावा आणि आपली जी तयारी आहे त्याच्यामध्ये जो चेंजेस आहेत किंवा मग डिफरन्सेस बिटवीन बोथ द लॉज 1986चा आणि 2019चा ह्या अशा पद्धतीने आवर्जून तयारी करावी। तर पहिला चेंजेस मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामधला आहे तो पिक्युनरी ज्युरिडिक्शनबद्दलचं। तर पिक्युनरी ज्युरिडिक्शन आहे ते चेंजेस केले गेलेले आहेत। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे 3 टायर सिस्टम आहे की एक डिस्ट्रिक्ट लेवलला, नंतर एक स्टेट लेवलला आणि एक सेंट्रल लेवलला। अशा पद्धतीने सेंट्रल कमिशन, स्टेट कमिशन आणि डिस्ट्रिक्ट फोरम अशा पद्धतीने एक 3 टायर सिस्टम आहे ती आपल्याकडे काम करत आहे। तर ह्या 3 टायर सिस्टममध्ये आधी 1986च्या कायद्याप्रमाणे कशा पद्धतीने ज्युरिडिक्शन होतं तर 20 लाखापर्यंतचे जे काही मॅटर्स होते ते सगळे 20 लाखापर्यंतचे आपल्या डिस्ट्रिक्ट फोरमला आपण फाईल करत होतो आणि 20 लाखाच्या वरचे 1 करोडपर्यंतचे जे काही मॅटर्स होते, वाद होते, ते सगळे आपण स्टेट कमिशनला फाईल करत होतो आणि अबाव जे काही 1 करोडचे असायचे ते सगळे मॅटर आपण सेंट्रल कमिशनला फाईल करत होतो। पण 2019च्या ह्या कायद्यामध्ये जे काही चेंजेस केले गेलेले आहेत त्याप्रमाणे डिस्ट्रिक्ट फोरमकडे पूर्णपणे 1 करोडपर्यंतचं ज्युरिडिक्शन दिलं गेलेलं आहे आणि स्टेट कमिशनचं पिक्युनरी ज्युरिडिक्शन आहे ते वाढवून त्याला 10 करोडपर्यंतचं केलं गेलेलं आहे। म्हणजे 1 करोडच्या वरची जी अमाऊंटचे जे काही दावे असतील, वाद असतील कन्झ्युमरचे तर ते 1 करोड ते 10 करोडपर्यंतचे जे काही दावे असतील ते स्टेट फोरमला, स्टेट कमिशनला आपण दाखल करावे लागणार आहेत आणि 10 करोडच्या वरचे जे काही मॅटर्स असतील तेच फक्त ओरिजिनल चे जे असतील ते सेंट्रल कमिशनकडे जाणार आहेत। अशा पद्धतीने हे पिक्युनरी ज्युरिडिक्शन चेंज केले गेले आहे आणि पिक्युनरी ज्युरिडिक्शन वाढवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतरचं आहे दुसरं महत्त्वाचं चेंज आहे ते टेरिटोरियल ज्युरिडिक्शन। कन्झ्युमर आपण जे म्हणतो की कन्झ्युमर इज द किंग ऑफ द मार्केट हे खऱ्या अर्थाने आता ह्या कायद्यामुळे साबित होत आहे। याच्यामध्ये कन्झ्युमरला भरपूर राईट्स दिले गेलेले आहेत, खूप सारे राईट्स दिले गेलेले आहेत। तर ते आपण बघू आता हे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन चेंज केलं गेलं आहे कशा पद्धतीने की कन्झ्युमर जिथे राहत असेल किंवा जिथे तो काम करत असेल तिथे तो हे मॅटर फाईल करू शकतो। आधी कसं व्हायचं की कन्झ्युमर आहे तर जिथे कन्झ्युमर राहत आहे तिथे फाईल न करता जिथे तो डिफेंडंट किंवा ऑपोजिट पार्टी अपोजिट पक्षकार राहत असेल तिथे ते मॅटर दावे आपल्याला दाखल करावे लागायचे। तर आता तसं नाही आहे। मी जर कन्झ्युमर आहे आणि मी मुंबईला राहते आहे आणि जर मी दिल्लीला जाऊन माल काही परचेस केला दिल्लीच्या दुकानातून आणि ते जर डिफेक्टिव्ह निघालं तर आधी कसं व्हायचं की मला दिल्लीला जाऊन जर ते मॅटर फाईल करायचं असेल तर ते मला खूप कठीण व्हायचं। तर मी काय म्हणणार की नाही जाऊ दे, सोडून दे, आता दिल्लीपर्यंत कोण जाणार ते मॅटर दाखल करण्यासाठी। तर आता तसं नाही आहे। आता जे आहे मी मुंबईला राहते आणि मला इथे फाईल करायचं आहे तर मी इथे फाईल करू शकणार आहे। अशा पद्धतीने कन्झ्युमरला पूर्णपणे चॉईस दिलं गेलेलं आहे की कन्झ्युमरला जिथे फाईल करायचं तिथे तो फाईल करू शकणार आहे। नंतरचं महत्त्वाचं जे चेंज आहे ई फायलिंगचं। ई फायलिंग आपण जर म्हटलं की आधी ई फायलिंग इंट्रोड्यूस केलं गेलं नव्हतं, आता ते लिगली 2019च्या ॲक्टमध्ये ई फायलिंग इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे। म्हणजे कन्झ्युमर जरी इन पर्सन करतोय किंवा मग वकील करताय तर सगळ्यांना हे सोयीस्कर झालेलं आहे की तुम्ही स्वतःच्या ऑफिसमध्ये बसून, स्वतःच्या घरी बसून ई फायलिंगद्वारे मॅटर तुम्ही कोर्टात फाईल करू शकणार आहे। तुम्हाला डिस्ट्रिक्टपर्यंत किंवा स्टेटपर्यंत किंवा सेंट्रल कमिशनपर्यंत दिल्लीला जाण्याची गरज लागणार नाही आहे। तुम्ही स्वतःच्या जागेवरनं तुम्ही ई फायलिंग करू शकणार आहे आणि आणखीन त्याला
महत्त्वाचं हे ॲडिशन दिलं गेलेलं आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जे काही पुढचे सुनावणी होणार आहे, हिअरिंग होणार आहे, ते पूर्णपणे जर तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी घ्यायचं आहे तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज ऑल्सो अलाउड. म्हणजे तुम्हाला अशी काही जर असं वाटत असेल की सारखं सारखं चक्रफूड मारणार आहे कोर्टात, आपल्याला त्याच्यामुळे पण बरेच पक्षकार जर कोर्टात येत नसतील, असं पण होत असतं बरेच वेळा, तर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण आता पूर्णपणे हिअरिंग जजमेंटपर्यंत हिअरिंग घेता येऊ शकणार आहे. नंतरचं आपलं महत्त्वाचं जे आहे ते ॲड केले गेले आहे या 2019च्या कायद्यामध्ये, ते आहे ई कॉमर्स आणि ऑनलाईन शॉपिंग. आधीचं ई कॉमर्स आणि ऑनलाईन शॉपिंग आहे की बाबा मी ऑनलाईन काही शॉपिंग केलं तर कोणाला जबाबदार धरणार, अशा पद्धतीने एक प्रश्न असायचा. तर ते ई कॉमर्स जे काही आहे, ई ऑनलाईन शॉपिंग, ते सगळं इन्क्लूड केले गेलेलं आहे. आणि त्यांना जरी ते वेगळं फॉर्म असलं तरी ते कन्झ्युमरच्या ह्याच्यामध्ये आपण फाईल करू शकणार आहे. त्याच्यानंतरचं 5वं महत्त्वाचं जे आहे की मॅन्युफॅक्चरर, एंडोर्सर आणि पब्लिशर हे इन्क्लूड केले गेले आहे. ते खूप महत्त्वाचं आहे की जो मॅन्युफॅक्चर करणारा आहे, जर डिफेक्टिव्ह प्रोडक्ट असेल तर तो मॅन्युफॅक्चरसुद्धा जबाबदार धरला जाईल. एंडोर्सर म्हणजे जो ॲडव्हर्टाईजमध्ये तो एंडोर्स करत असेल प्रोडक्ट, तो सुद्धा जबाबदार धरला जाईल. आणि पब्लिशर असेल आणि तोसुद्धा पब्लिशरसुद्धा जबाबदार धरला जाईल. की आपण बऱ्याच वेळा बघतो की बरेच जे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये बरे मोठे मोठे सिने स्टार्स आहेत, ते ॲडव्हर्टाईज करत असतात. जरी तो प्रोडक्ट कुठल्याही कुठल्याही क्वालिटीचा असेल, त्यांना काही त्यांची जी फी असेल ती मिळते, त्यांची जी रक्कम असेल ती. आणि म्हणून ते कुठल्याही याच्या जर प्रोडक्टला जर एंडोर्स करत असेल तर दॅट विल बी पनिशेबल. म्हणजे ह्या कायद्यामध्ये मॅन्युफॅक्चर, एंडोर्सर आणि पब्लिशरला तर जबाबदार धरलं जाईल, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये ॲड केलं गेलेलं आहे की त्यांना एक स्ट्रिक्ट पॅनल्टी आणि पनिशमेंट, इम्प्रिझनमेंटसुद्धा ह्याच्यामध्ये हे इन्क्लूड केलं गेलेलं आहे. आणि पनिशमेंट आणि पॅनल्टी जे काही आपण म्हणतोय ते 2 लाखाचे 10 लाख आणि शेवटची जी 50 लाखापर्यंतची मॅक्झिमम पॅनल्टी, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये इन्क्लूड केली गेलेली आहे. त्याच्यानंतरचं आहे खूप महत्त्वाचं आणि पॉवरफुल प्रोव्हिजन आहे ह्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे, ते ADRचं प्रोव्हिजन, अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टम. ह्याच्याकरता मेडिएशन सेंटर आहे, ते तिन्ही 3 टायर सिस्टम्सला मेडिएशन सेंटर अटॅच केले गेलेले आहे. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला एक मेडिएशन सेंटर असणार आहे, एक स्टेट लेवलला मेडिएशन सेंटर असणार आहे आणि एक सेंट्रल लेवलला एक मेडिएशन सेंटर असणार आहे. की म्हणजे आपण मॅटर दाखल करताना केल्यानंतर दोन्ही पार्टी जी आहेत त्यांना आधी मेडिएशन सेंटरमध्ये जावं लागेल आणि मेडिएशन सेंटरमध्ये बसून त्या मॅटरचं डिस्कशन करून सोयीस्करपणे जर निकाल लावावा लागेल. जर त्या पद्धतीने मेडिएशन नाही झालं दोन्ही पार्टीचं, तिथे मॅटर जर हे नाही झालं, कॉम्प्रोमाइज झालं नाही, तरच ते मॅटर कोर्टामध्ये पुढे येणार आहे आणि तरच ते मॅटर पुढे कोर्टामध्ये कॉन्टेस्ट केलं जाईल. जर कॉन्टेस्ट तरच ते कॉन्टेस्ट होईल, अदरवाईज ते कॉन्टेस्ट करता येणार नाही. मेडिएशनमध्ये जर मॅटर संपलं तर कॉन्टेस्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जर मॅटर कॉन्टेस्ट होत आहे पुढे आणि जर कन्झ्युमर जिंकतोय तर काही असं होऊ शकतं की ऑपोजिट पार्टी आहे ती जर अपीलमध्ये जाते आहे, अपीलमध्ये जर ती पार्टी जात असताना एक महत्त्वाचं प्रोव्हिजन आहे की आधी 1986च्या कायद्याप्रमाणे अपीलमध्ये जे टाईम ड्युरेशन होतं ते 30 दिवसाचं होतं. डिस्ट्रिक्टपासून स्टेट कमिशनकडे जाण्यासाठी 30 दिवसाचं टाईम लिमिट होतं, तर ते वाढवून आता 45 दिवसाचं टाईम लिमिट ड्युरेशन करण्यात आलेलं आहे. आणि स्टेट लेवलपासून ते सेंट्रल लेवलपर्यंत जाण्यासाठीचं ड्युरेशन आहे ते 30 दिवसाचंच तसंच ठेवण्यात आलेलं आहे. आणि सेंट्रल कमिशनपासून जर मॅटर आपल्याला अपील फाईल करायचं असेल पुढे, तर त्याच्यासाठी 30 दिवसाचं परत प्रोव्हिजन केलं गेलेलं आहे. तर ह्या सेंट्रल कमिशनचं जे 3 टायर सिस्टम आहे त्याच्यामध्ये जर डिस्ट्रिक्टचं अपील आहे ते स्टेट कमिशनला जातं आहे, स्टेटचं अपील आहे ते सेंट्रलला जातं आहे आणि सेंट्रलचं अपील आहे ते लक्षात ठेवा सगळ्यांनी की ते सुप्रीम कोर्टात जाईल. जे काही ज्युडिशियल एक्झामचे प्रिपरेशन करता आहेत मुलींनो, त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की सेंट्रल कमिशनचं अपील आहे ते आहे सुप्रीम कोर्टात जाणार आणि त्याच्यासाठी 30 दिवसाचं लिमिटेशन असणार आहे. हायकोर्टात हे अपील जाणार नाही, हायकोर्टाला ज्युरिडिक्शन नाही आहे, ते अपील आहे ते सुप्रीम कोर्टातच जाणार आहे. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं चेंजेस जे आहे की आधी अपील फाईल करताना अपेलंटला मॅक्झिमम 25,000 पर्यंतची जी अमाऊंट होती ती भरावी लागायची, पण आता पूर्ण
50% ही आहे डिपॉझिट करावी लागणार आहे. जर 50% डिपॉझिट नाही केले तर अपील आहे ते ॲडमिट होऊ शकणार नाही. अशा पद्धतीचे प्रोव्हिजन केले गेलेले आहेत. त्याच्यानंतरचं खूप खूप महत्त्वाचं एक प्रोव्हिजन ह्याच्यामध्ये नवीन इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे ते रिव्ह्यू प्रोव्हिजन. आधीच्या 1986मध्ये हे रिव्ह्यू प्रोव्हिजन नव्हतं, पण 2019च्या ह्या कायद्यामध्ये रिव्ह्यू चं प्रोव्हिजन केलं गेलेलं आहे. रिव्ह्यू म्हणजे कसं आहे की ज्या कोणी जजेसनी जजमेंट ऑर्डर्स दिलेले असतील तर त्यांच्या समोरच परत दोन्ही पार्टी कोणीही पार्टी आहे ती जाऊन त्यांच्या पुढे ते जो काही ऑर्डर किंवा जजमेंट आहे ते परत रिव्ह्यू करा, परत त्याच्यावरती फेरविचार करा असं सांगू शकतील, पुन्हा विचारणा करा असं सांगू शकतील. आणि त्याच जजनी परत ते डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवलला जे रिव्ह्यूचे प्रोव्हिजन आहेत त्या जजनी रिव्ह्यू करू शकतील. त्याच्यानंतर नवीन जे इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे, नवीन चेंजेस आहेत ते प्रोडक्ट लायबिलिटी ॲक्शन. प्रोडक्ट लायबिलिटी ॲक्शनमध्ये कॉम्पेन्सेशन जे काही प्रोडक्टची लायबिलिटी असेल की त्या प्रोडक्टमुळे कोणालाही ज्या पर्सेंटेजपर्यंत हार्म झालं, हर्ट झालं किंवा डॅमेज झालं तर दॅट इज इन्क्लुडेड इन द कॉम्पेन्सेशन. जे आधी नव्हतं त्याच्यामध्ये आधीच्या कायद्यामध्ये, आता ते कॉम्पेन्सेशनमध्ये इन्क्लूड केलं जाईल. त्याच्यानंतरचं आहे की आपण जे पिक्युनरी ज्युरिडिक्शन बघितलं, बऱ्याच वेळा असं होतं की डिस्ट्रिक्टचं पिक्युनरी ज्युरिडिक्शन असेल आणि मॅटर स्टेटमध्ये फाईल करायचं म्हणून आपण कॉम्पेन्सेशन बरेच वेळा असं बघण्यात आलेलं की कॉम्पेन्सेशनची अमाऊंट वाढवून मॅटर स्टेट लेवलमध्ये फाईल करण्यात यायचं. तर आता तसं करू शकणार नाही आहे, कारण जी काही क्लेम असेल, जे काही पिक्युनरी ज्युरिडिक्शन असेल त्याचं कॅल्क्युलेशन आहे ते फक्त आणि फक्त क्लेम अमाऊंटच्या ह्याच्याप्रमाणे होणार आहे. कॉम्पेन्सेशन अमाऊंट वगळून ते कॅल्क्युलेशन करण्यात येणार आहे. जर तुमचं कॉम्पेन्सेशन कितीही अमाऊंटचं असेल पण तुमची क्लेम अमाऊंट जर बिलो 1 करोड असेल तर तुमचं मॅटर आहे ते डिस्ट्रिक्ट लेवललाच येणार आहे. तुमचं जे क्लेम असेल ते जर 80 लाखाचं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पेन्सेशन 50 लाखाचं ॲड केलेलं असेल तर ते अबाव 1 करोड जाते म्हणून तुम्ही स्टेट लेवलला फाईल करत असाल तर तसं करता येणार नाही, कारण कॅल्क्युलेशन पिक्युनरी ज्युरिडिक्शनमध्ये फक्त आणि फक्त क्लेम अमाऊंटचं होणार आहे. त्याच्यानंतरचं खूप महत्त्वाचं प्रोव्हिजन आहे ते काउन्सिल 3 टायर सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये तिन्ही ठिकाणी डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि सेंट्रल लेवलला काउन्सिलची प्रोव्हिजन केली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल एक प्रोव्हिजन इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे ते CCPA. CCPA ऑथॉरिटी दॅट इज अ सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी. हा जो CCPA बद्दलचा मी तुम्हाला सांगते की हा जो विषय आहे आपण करंट लिगल अफेअर्समध्ये घेतो आहे की चेंजेस, व्हॉट आर द चेंजेस इन द न्यू कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. तर हा जो सेपरेट CCPA ऑथॉरिटीचा हा एक सेपरेट प्रश्न पण येऊ शकतो परीक्षेमध्ये 20 मार्काचा. CCPAचं फंक्शनिंग काय असेल, एक ते सेंट्रल लेवलला ही ऑथॉरिटी काम करणार आहे. CCPA इट इज ॲज गुड ॲज अ पोलीस ऑथॉरिटी असं म्हणता येईल, कारण त्यांना पूर्ण सगळी इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशनचे पॉवर दिले गेलेले आहेत. ते सुमोटो ॲक्शनसुद्धा घेऊ शकतील. CCPA ऑथॉरिटीच्या जर लक्षात येतं आहे की इथे मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट चाललेली आहे किंवा ॲडल्टरेशन ऑफ द फूड चाललेलं आहे आणि हे कन्झ्युमर्सचं जरी लक्षात आलं नाही तरी CCPA ऑथॉरिटी आहे ती स्वतः सुमोटो ॲक्शन घेऊ शकते आणि ते स्वतः कंप्लेंट फाईल करू शकतात ॲट द डिस्ट्रिक्ट फोरम आणि स्टेट कमिशनला ते कंप्लेंट फाईल करू शकतात. सो हे कंप्लेंटची प्रोसिजर आहे की कंप्लेनंट किंवा कन्झ्युमर स्वतः जाऊन फाईल करतात किंवा मग CCPA ऑथॉरिटी फाईल करते आहे. अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणाहून कंप्लेंट आहे ती डिस्ट्रिक्ट कमिशन किंवा स्टेट कमिशनकडे येऊ शकते. अशा पद्धतीने CCPAचं हे जे फंक्शनिंग आहे की त्याच्यामध्ये किती मेंबर्स असतील, जे काही मेंबर्स असतील त्यांचं सगळ्यांचं अपॉइंटमेंट आहे ते सेंटरद्वारे होणार आहे. आणि काउन्सिलचं जे अपॉइंटमेंट आहेत, काउन्सिलची जी कमिटी बसणार आहे त्यांचे सगळ्यांचे अपॉइंटमेंट आहेत ते सुद्धा स्टेट आणि सेंट्रल अशा पद्धतीने दोन्हीकडनं होणार आहे. एक फेडरल सिस्टम काउन्सिलच्या अपॉइंटमेंटमध्ये एक फेडरल सिस्टम इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. काउन्सिलचं जे अपॉइंटमेंट आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनंच होणार आहे. फक्त त्यांची जी सॅलरी आहे किंवा मग त्यांचा जो फी आहे तो सगळा खर्च आहे तो स्टेट गव्हर्नमेंटकडनं ॲडमिनिस्ट्रेशनकडनं देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे की एक
हेल्थ केअर प्रोडक्ट आहेत ते एलिमिनेट केले गेलेले आहेत. मेडिकल निग्लिजन्स किंवा मेडिकल डॅमेजेसचे जे काही क्लेम असतील तर ते कन्झ्युमरच्या ह्याच्यामधनं पूर्णपणे एलिमिनेट करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर ॲडिशन करण्यात आलेलं आहे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसमध्ये. तर त्याच्यामध्ये 3 ॲडिशन केले गेलेले आहेत. पहिलं की दुकानदाराने जर बिल देण्याचं नाकारलं तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. दुसरं की जर काही मटेरियल डिफेक्टिव्ह असेल आणि ते गुड्स जर विदिन 30 डेज परत दिलेत तर विदिन 30 डेज जर दुकानदाराने परत घेण्याचे नाकारले तर दॅट विल बी ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. आणि तिसरं खूप महत्त्वाचं ते आहे की जर दुकानदाराने कन्झ्युमरची कुठल्याही प्रकारची आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज केली की त्याचं नाव, पत्ता, फोन नंबर किंवा काय मटेरियल परचेस केलं अशा पद्धतीने हे जर दुकानदाराने कुठेही डिस्क्लोज केलं तर दॅट विल बी ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. सो कन्झ्युमरला पूर्णपणे राजा मानण्यात आलेला आहे ह्या नवीन कायद्यामध्ये. त्याच्या प्रायव्हसीचं पण पूर्णपणे ह्याच्यात संरक्षण केलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, हा कायदा जरी जास्त काही मोठा नसताना फक्त 107 सेक्शन आहेत 6 चॅप्टरमध्ये. आणि हे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे चेंजेस आहेत मी तुम्हाला सांगितले ते जरूर तुम्ही अभ्यास करा तुमच्या पुढच्या परीक्षेसाठी, JMFCच्या एक्झामसाठी. किंवा मग हा जो सब्जेक्ट आहे तो इवन कॉमर्सच्या ह्याच्यासाठी पण येऊ शकतो, ज्युडिशियल एक्झामच्या परीक्षेसाठी पण येऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी तुम्ही सगळ्यांनी हा सब्जेक्टचा चेंजेस जे काही आहेत किंवा डिफरन्सेस जे काही आहेत दोन्ही कायद्यातले त्याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास करा. महत्त्वाचं CCPA ऑथॉरिटी कशा पद्धतीने फंक्शनिंग करणार, इन्व्हेस्टिगेशन करणार, इन्क्वायरी करणार त्याचं पण तुम्ही आवर्जून अभ्यास करा. आणि त्या CCPA ऑथॉरिटी त्याबरोबरच काउन्सिल ऑथॉरिटी जी आहे त्याचं गठन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन कुठल्या पद्धतीने करण्यात येणार आहे तर त्याचं पण नक्की अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर जे कमिशन जे बसणार आहे डिस्ट्रिक्ट लेवलचं कमिशन, स्टेट कमिशन आणि सेंट्रल लेवलचं कमिशन, तर त्याच्यामध्ये पण जे आधी जी प्रोव्हिजन होती की रिटायर्ड जजेस किंवा ज्यांना ज्युडिशियलचं एक्सपिरियन्स आहे त्यांना तिथे प्रेसिडेंट किंवा मेंबर म्हणून घेतलं जात असायचं. पण आता अशी पद्धत नाही आहे. 2019 कायद्याप्रमाणे जर ज्युडिशियल एक्सपिरियन्स नसेल तरी अशा मेंबर्सना आपण त्याच्यामध्ये प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट केलं जाईल. अशा पद्धतीने प्रोव्हिजन केले गेलेले आहेत. तर सगळ्यांनी ह्या महत्त्वाचे प्रोव्हिजन जे आहेत ते मी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तयार केला ह्या कारणासाठी की सगळ्यांना हे महत्त्वाचे प्रोव्हिजन कळावेत. आणि विद्यार्थी जे आहेत ज्युडिशियल एक्झामसाठी बसत आहेत तर त्यांनी सगळ्यांना हा अभ्यास करणं खूप सोपं जावं. करंट लिगल अफेअर्सबद्दलचे जे टॉपिक आहेत त्यातला हा जो महत्त्वाचा टॉपिक मला वाटला म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या वकिलांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.